श्रावण महिना चालू झाला आहे आणि त्यामुळे एक वेगळीच एनर्जी, वेगळाच उत्साह मनामध्ये आहे. आज सकाळी उठल्या-उठल्या ज्ञानदाचं आवरून तिला शाळेत सोडायला गेले, जे की मी कधीच नाही करत. पण आज मनापासून मी आवरून गेले, कारण मला घ्यायचं होतं स्वामी समर्थांचं दर्शन. कारण आज गुरुवार होता आणि बाळाला सोडून पहिल्यांदाच मी असं मंदिरात गेले आणि बाळाला घरी ठेवल्यामुळं माझं मन सारखं तिकडं लागून राहिलं होतं. पण मला मंदिरातही दर्शन घ्यायचं होतं आणि त्याला इकडं आणणंही शक्य नव्हतं. त्यामुळे तिला शाळेत सोडून पटकन आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि आमच्या गावाला 12 वर्षांचं वास्तव्य होतं स्वामी समर्थांचं. त्यामुळे आमचं गाव हे खरंच पुण्यवान मानलं जातं आणि आमच्या गावामध्ये बऱ्याचशा ऐतिहासिक वस्तू आहेत, ऐतिहासिक बरेचशी ठिकाणं आहेत. त्यातलंच एक महादेवाचं मंदिर. श्रावण चालू झाला आहे, त्यामुळे महादेवालाही जाऊन आले आणि तिथलं एक भक्तिमय वातावरण आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आले, जे की मला वर्षभर पुरेसे आहे किंवा हा महिना माझा खूप छान जाणार आहे, हे वर्ष खूप छान जाणार आहे, इतकी तिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्हाला कधी हे बघावं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला ते मंदिर नक्की दाखवीन. हे दोन्ही मंदिरं खूप छान आहेत आणि आमच्या गावाला एक ऐतिहासिक वेगळाच वारसा आहे. पण आल्या आल्या मी माझ्या बाळाला घेतलं, कारण म्हणतात ना, घार उडते आकाशी पण तिचे लक्ष पिलापाशी, तसं झालं माझं. मी जाऊन येईपर्यंत माझं सगळं लक्ष फक्त माझ्या बाळाकडं होतं. मग त्यामुळे मी आल्या आल्या त्याला घेतलं. धन्यवाद. बाय बाय.